एक महत्त्वाची बातमी आहे पावसासंदर्भातली। राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय, तर काही ठिकाणी आजही मुसळधार पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। पुणे जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पुण्यातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकणात रायगड जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यातून काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागातील पावसाची परिस्थिती कशी आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तर अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या 3 जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। आज दुपारपर्यंत या जिल्ह्यांमध्ये पावसासह वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये कोणताही इशारा देण्यात आलेला नाहीये, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय। मुंबई शहर आणि उपनगरात आज दुपारपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडेल। इथं कमाल आणि किमान तापमान 31 डिग्री सेल्सिअस आणि 26 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल। उद्यापासून पुढील 2 ते 3 दिवस विदर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। इथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय।